हाय ऑल, अनिकेत हियर अँड वेलकम टू केडीएम किचन वन्स अगेन. आज आहे ना मी कुठलीही रेसिपी करणार नाहीये, पण आज मी अति महत्त्वाचा एक सब्जेक्ट कव्हर करणार आहे तुमच्यासाठी. काय होतं ना, किचनमध्ये जर चाकूंना धार नसेल आणि रेसिपी बनवताना जर अशी सिच्युएशन आली तर फारच फ्रस्ट्रेशन येतं. फ्रस्ट्रेटिंग सिच्युएशन असते ती. तर आज तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने क्विकली घरच्या घरी घरातल्या किचनमधल्या चाकूंना धार कशी लावायची हे दाखवणार आहे. व्हिडिओ चालू करायच्या आधी फटाफट सबस्क्राईबवर क्लिक करा. तोपर्यंत मी बाकीची तयारी करून आलोच. बऱ्याच वेळेला ना आपण काय करतो, ऑनलाईन स्टोअर्समध्ये सर्च करतो, चाकूला धार लावायचे इक्विपमेंट्स, असे काही फॅन्सी इक्विपमेंट्स तुम्हाला मिळतात. तुम्ही पैसे घालवता, हे इक्विपमेंट्स विकत घेता आणि जेव्हा तुम्ही वापरायला सुरुवात करता, तेव्हा तुम्हाला कळतं की अरे ह्या इक्विपमेंटचा तर काहीच फायदा नाही, चाकूला तर धारच होत नाहीये. पैसा पण वाया जातो, वेळ पण वाया जाते. तुम्हाला जर परफेक्टली घरच्या घरी जर धार लावायची असेल चाकूंना, तर कुठलेही फॅन्सी इक्विपमेंट घेऊ नका. काही अशा प्रकारचे स्टोन्स येतात मार्केटमध्ये, जसं की वॉटर स्टोन्स, डायमंड स्टोन, सेरेमिक स्टोन आणि ऑइल स्टोन. प्लस ह्या स्टोन्समध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीड्स सुद्धा येतात, राईट फ्रॉम 120 ग्रीड टू 12,000 ग्रीड्स, डिपेंडिंग ऑन तुमच्या चाकूला किती धार लावायची आहे, चाकू किती बोथट झाला आहे, त्याप्रमाणे तुम्ही हे ग्रीड्स वापरू शकता. आता हे चाकूला धार लावण्यासाठी जेवढे पण स्टोन्स येतात ना, त्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर स्टोन आहे वॉटर स्टोन. मी असाच एक वॉटर स्टोन ॲमेझॉनवरनं विकत घेतलाय. प्रोफेशनल शेफ असतात ना, तो हा स्टोन वापरतात. ह्या स्टोनमध्ये 2 ग्रेड्स मिळतात. ब्ल्यू साईडला 1000 ग्रेड्स म्हणजे एकदम फाईन धार करण्यासाठी, आणि व्हाईट साईडला 6000 ग्रेड्स जी धार लावलेल्या चाकूंना पॉलिश करण्यासाठी वापरता येते. सो दोन्ही कामं एका स्टोनमध्ये होऊन जातात. आता हा स्टोन वापरण्याआधी भिजवायचा आहे. त्यासाठी कंटेनरमध्ये पाणी घेऊन हा स्टोन पूर्ण बुडेल असा ठेवायचा. ह्या स्टोनमधून असे बुडबुडे यायला लागतात. स्टोन पूर्ण सोक झाला की बुडबुडे येणं थांबतं. ह्या प्रोसेसला साधारणतः 25 ते 30 मिनटं लागतात. हा स्टोन आहे ना पाण्यात पूर्ण सोक होईपर्यंत आहे ना, आपण चाकूची जी सध्याची धार आहे ना ती टेस्ट करूयात. आणि त्याच्यासाठी बेस्ट इक्विपमेंट म्हणजे पेपर आणि टोमॅटो. आता दुसरी टेस्ट घेऊया आपण टोमॅटोवर. टोमॅटो कट करून बघूया चाकूची धार कशी आहे. तुम्ही बघू शकता आपल्या चाकूची धार फारच कमी झाली आहे. कागद आणि टोमॅटो नीट कट होत नाहीयेत. आता आपला हा जो स्टोन आहे ना, हा पूर्ण सोक झाला आहे. त्यातले पाण्यातले येणारे बुडबुडे सुद्धा थांबलेत. आता हा स्टोन बाहेर काढायचा. ह्या स्टोनबरोबर असं एक रबर ग्रीप मिळतं. त्या रबर ग्रीपमध्ये स्टोन असा प्लेस करायचा. स्टोनबरोबर असा वुडन होल्डर पण मिळतो. ह्या होल्डरमध्ये स्टोन असा ठेवायचा. टेबलावर हा स्टोन जर असा हलत असेल, स्टेडी ग्रिप येत नसेल, तर एक भिजवलेला कपडा घ्यायचा आणि ह्या कपड्यावर स्टोन ठेवायचा. असं केल्याने स्टोनला एकदम चांगली ग्रिप मिळते आणि धार करताना तो हलणार नाही. स्टोनची जी पोझिशन आहे ना, ती अशी व्हर्टिकल ठेवायची, म्हणजे चाकूला धार करण्यासाठी सोपं जातं. आता स्टोनवर आपल्याला पहिल्यांदा पाणी स्प्रेड करायचे, कारण आपल्याला वेट सँडिंग करायचे. चाकू फिरवताना स्टोनची अशी जी डायगोनल लेंथ आहे ना, ती वापरायची. चाकू स्टोनवर प्लेस करताना त्याला थोडा अँगल द्यायचा. चाकू असा फ्लॅट ठेवायचा नाही. साधारणतः 15 ते 20 डिग्री अँगल ठेवायचा. त्यानंतर चाकूवर असा बोटांनी हलकासा प्रेशर अप्लाय करून स्टोनच्या डायगोनल लेंथवर चाकू असा स्लाईड करायचा. चाकूची धार असलेली जी साईड आहे ना, ती पूर्णच्या पूर्ण स्टोनवर स्लाईड झाली पाहिजे. चाकू एका साईडने 15 ते 20 वेळा स्लाईड करून झाला की चाकूची साईड चेंज करायची आणि स्टोनवर परत एकदा पाणी टाकायचं. आता दुसऱ्या साईडला पण 15 ते 20 वेळा स्टोनवर स्लाईड करून धार करायची. चाकूला आहे ना धार लावताना जो अँगल टच होतो, जो अँगल आपण ठेवतो स्लाईड करताना, तो फार महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला या बाबतीत एक्सपिरियन्स नसेल किंवा तुम्ही पहिल्यांदाच चाकूला धार लावत असाल, तर ह्या बॉक्सबरोबर आहे ना एक अटॅचमेंट मिळते. ही अटॅचमेंट तुम्ही अशी इन्सर्ट करायची. प्लॅस्टिक अटॅचमेंट आहे ही इन्सर्ट करायची आणि हा अँगल तुम्हाला सेट करायला मदत करते ही अटॅचमेंट. तो तुमच्याकडे जर नसेल एक्सपिरियन्स, तर तुम्ही ही अटॅचमेंट वापरून सुद्धा चाकूला त्या अँगलने धार करू शकता. ही जी अटॅचमेंट आहे ना, ह्याने युनिफॉर्म अँगल ठेवून तुम्ही चाकूला इझिली धार करू शकता. धार करायची प्रोसेस सेमच वापरा आणि दोन्ही साईडला धार करा. 1000 ग्रीटनी सँडिंग झाल्यानंतर आता जे सॉफ्ट साईड आहे 6000 ग्रीट, तिकडून आपल्याला परत एकदा चाकूला धार करायची आहे. ह्या साईडला सुद्धा आहे ना पाणी स्प्रेड करायचं सुरुवातीला, आणि 1000 ग्रीटला जी आपण प्रोसेस फॉलो केली होती ना, तीच प्रोसेस सेम या 6000 ग्रीटच्या साईडवर सुद्धा फॉलो करायची. चाकूची धार टेस्ट करण्यासाठी परत एकदा ना आपण कागदावर त्याची टेस्ट घेऊयात.
तुम्ही बघितलं किती फाईन धार झाली आहे, कागदाची टेस्ट झाली आहे. आता टोमॅटो कापून बघूयात. आता जेव्हा आपण सुरुवातीला टोमॅटो कापला होता ना, तेव्हा ना तो प्रेस होत होता, नीट चॉपिंग होत नव्हतं. पण आता धार लावल्यानंतर एकदम फाईन आणि स्मूथली टोमॅटो कट होतोय, एकदम मक्खन सारखा. तुम्ही सगळ्यांनी बघितलं चाकूला धार करणं घरच्या घरी किती इझी आणि क्विकली होतं. ॲमेझॉनवर आहे ना हा वॉटर स्टोन, ॲमेझॉन किंवा बऱ्याचशा ऑनलाईन स्टोअर्समध्ये हा वॉटर स्टोन इझिली अवेलेबल आहे. एकदाच ऑर्डर करायची आणि पाहिजे तेव्हा कोणावरही डिपेंड न राहता घरच्या घरी तुम्ही चाकूला इझिली धार करू शकता. तर तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा. इझी प्रोसेस आहे, चाकूला मस्त धार होते. आणि जर तुम्ही घरी ट्राय कराल आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन्स आले, काही अडचण आली, तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच भन्नाट आयडियाज बरोबर KDM किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.